नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताच्या या क्षणाच्या कोरोना संदर्भातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीलाच पुण्याहून एक ब्रेकिंग बातमी येतेय. तर पुण्यात कोरोनाच्या मृतांची संख्या 10 वर पोहोचलेली आहे. नायडू हॉस्पिटलमध्ये पहिला कोरोना मृत्यूची नोंद झालेली असून ससूनमधील मृतांचा आकडा 7 वर गेलेला आहे. तर काल ससूनमध्ये 4 पेशंटचा मृत्यू झालेला आहे. नायडू हॉस्पिटल फुल झाल्यामुळे बोपोडी आणि लवळे हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना भरती करण्यात येते. पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या आता 150च्या आसपास झालेली आहे. तर अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, आपण पाहतोय पुण्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आणि आता त्याचबरोबर मृतांच्या आकड्यात सुद्धा वाढ होतीये. निश्चितच म्हणाली, कालपर्यंत हा आकडा 9 होता. आज सकाळी नायडूमध्ये पहिला डेथ झाला. म्हणजे बेसिकली नायडूच्या रुग्णालयाच्या डॉक्टरांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. इतके दिवस त्यांनी शर्त केली, पण आज त्यांना अपयश आलं. सकाळी आत्ता तासाभरापूर्वी एका रुग्णाचा तो गेली अनेक दिवस व्हेंटिलेटर होता. 4 तारखेला ॲडमिट झाला होता. रवरपेठेतला हा रुग्ण आहे. मधुमेह होता त्याला. डॉक्टरांनी खूप शर्त केली, पण त्यांना अपयश आलं आणि नायडूतला पहिला कोरोनाचा बळी गेला असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तसे आत्ता पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनीच आपल्याला माहिती दिली. याच्यामुळं आता सुरुवात अशी झालेली आहे की हे जे रुग्णांची संख्या वाढते तर ठीक आहे, पण मृतांची संख्या वाढायला लागली. याचं कारण असं आहे, जे मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे किंवा आणखीन जे काही किडनीचे प्रॉब्लेम्स आहे, हे या पेशंटसाठी कोरोना अत्यंत धोकादायक बनलेला आहे. त्यामुळे मी अशा पेशंटला पुन्हा एकदा विनंती करेल, बाबांनो तुम्ही घरातच बसा. कारण अशा बाकीचे आजार असलेल्या पेशंटला कोरोना लागला की ते थोडे एकदम हाय रिस्क लेवलला जातात. ससूनमधले बहुतांश डेथ, ज्या 7 डेथ झाल्यात काल आणि परवा, त्या सगळ्या याच केसेसमधल्या आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या पुणेकरांनी काळजी घेतली पाहिजे. विशेषतः ज्यांना हाय बीपी किंवा मधुमेह आहे त्यांनी चुकूनही घराबाहेर पडू नये, नाहीतर कोरोना तुम्हाला गाठेल, मग परिस्थिती हाताबाहेर जाईल. आणि आता राहिला रुग्णाचं आता पॉझिटिव्हचं, जर पुण्यामध्ये तुला सांगतो आता जवळपास 150च्या आसपास पेशंट आहेत. सगळे नायडू फुल आहे. आता बोपोडीचंही पालिकेचं हॉस्पिटल फुल होतं आलंय. त्यामुळे पालिकेने आता लवळेचं सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट आहे पुण्यातली, त्यांचं 500 बेडचं रेडी हॉस्पिटल कालपासून त्यांनी घेतलंय. कालच एमओयू झालं आणि तिथं 500 बेड त्यांनी तयार ठेवलेत पालिकेनं. मग पालिकेची तयारी पूर्ण आहे कोरोनाशी लढण्यासाठी. या उपर ससूनमध्ये मात्र अजूनही ते 12 मजली बिल्डिंगचं जो आयसीयू बेड तयार होणार होता, आयसीयू विभाग कोरोनासाठी, तो अद्यापही तयार नाही. त्यामुळे ससूनने आता कंबर कसली पाहिजे. ससूनचे डीन जे आहेत अजय चंदनवाले, कालच आपण ती बातमी लावली, पण अद्यापही सांगितलं जातं की आपण विभागीय आयुक्तांशी बोललो, ते म्हणले 9-10 तारखेपर्यंत ससूनचा तो विभाग सुरू होईल. पण अजूनही त्यांच्यात काही ताळमेळ आहे किंवा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असेल. पण माझी विनंती आहे ससून रुग्णालयाला, त्यांनी तात्काळ तो विभाग सुरू करावा. 700-800 बेड्स असतील तिथे कोरोनासाठी, तरच पुण्यातली 7 अगदी बरोबर. कंट्रोलमध्ये येईल. आणि प्रशासनाकडनं सुद्धा याविषयीचे जे अपडेट्स आहेत ते घेत राहणार आहोत, याचा पाठपुरावा करणार आहोत. तुर्तास धन्यवाद. आणि वळूयात आता कोल्हापूरच्या बातमीकडे. बातमी आहे कोल्हापुरातील 41 जणांचे कोरोना रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना थोडा दिलासा मिळालेला आहे. गेल्या 2 दिवसांमधील हे सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेले आहेत. कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 3 आहे, मात्र 41 जणांची कोरोना चाचणी करण्यात आलेली होती आणि हे 41 जणांचे रिपोर्ट जे आहेत हे निगेटिव्ह आल्याचं कळतंय. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत. संदीप, कोल्हापूरकरांसाठी खरंच दिलासादायक बाब म्हणावी लागेल, कारण 41 जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेले आहेत. नक्कीच म्हणाली, सोमवारी साधारणतः दुपारच्या दरम्यान कोल्हापूर शहरातला एक गजबजलेला भाग म्हणून ओळखला जातो तो एरिया म्हणजे कसबा पावडा. त्या भागातल्या एका 63 वर्षीय महिलेची जी टेस्ट आहे ती पॉझिटिव्ह आली होती. शहराच्या मध्यवर्ती तो भाग असल्यामुळे कोल्हापूरकर नक्कीच घाबरले होते बऱ्यापैकी. आणि त्यानंतर त्या महिलेच्या कुटुंबातल्या, त्याचबरोबर त्या कुटुंबियांच्या संपर्कात ज्या व्यक्ती आल्या होत्या, अशा सगळ्यांच्या स्वॅबच्या जे सॅम्पल्स आहेत ते घेण्यात आले होते. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी, चंदगड, गडिंग्लज, आजरा ह्या भागातले जे काही
संशयित रुग्ण होते त्या सगळ्यांची देखील स्वॅब घेण्यात आले होते. ही सगळी जी प्रक्रिया ही सोमवारी 11 वाजल्यापासून सुरू होती आणि काल संध्याकाळी पहिल्यांदा 17 जणांचे अहवाल जे होते ते निगेटिव्ह आलेले आहेत आणि त्यानंतर रात्री 2 वाजता इतर जे अहवाल होते त्या सगळ्याचे रिपोर्ट चालले आहेत आणि तसं बघायला गेलं तर गेल्या 2 दिवसांमध्ये 41 जणांचे जे अहवाल आहेत ते पूर्णपणे निगेटिव्ह आलेले आहेत. सध्या फक्त 3 हीच संख्या आहे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची कोल्हापूरमध्ये. अजूनही कोल्हापूरमध्ये लॉकडाऊनला काही प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे, कारण भाजीच्या कारणासाठी मॉर्निंग वॉकसाठी कोल्हापूरकर बाहेर पडतायत. मात्र ग्रामीण भागामध्ये कडकडीत बंद किंवा लॉकडाऊन आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे अजूनही कोल्हापूरकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण 3च रुग्ण आहेत, संख्या वाढलेली नाही. पण 41 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे कोल्हापूरकरांना हा एक मोठा दिलासा मिळाला आहे असं म्हणता येईल. नक्कीच संदीप, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर नागपूरच्या हिंगणा MIDC परिसरामध्ये भीषण आग लागलेली आहे. या भागामधील प्रिंटिंगची इंक बनविणाऱ्या व्यंकटेश उद्योग कारखाना आणि साईनाथ खरडा बनविणाऱ्या कंपनीला ही भीषण आग लागली आहे. तर या दोन्ही कारखान्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पहाटेच्या सुमारास ही आग लागलेली असून 15 ते 20 अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या. आग विझवण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत. तर अधिक माहिती जाणून घेऊयात. प्रशांत मोहिते आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती? आग आटोक्यात आली आहे का आणि आगीचं नेमकं कारण स्पष्ट झालंय का? मनाली नागपूरच्या हिंगणा परिसरामध्ये ही आग लागलेली आहे. हिंगणा MIDC परिसरातील प्रिंटिंगची इंक बनविणारा कारखाना उद्योग व्यंकटेश उद्योग कारखान्याला आणि साईनाथ खरडा बनविणाऱ्या कंपनीला ही आग लागली आहे. ही आग पहाटे 2 ते 3 वाजता लागली असून अजून एक बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 15 ते 20 अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आलेल्या आहेत आणि आताही आग सुरूच आहे. आतापर्यंत साईनाथ कंपनीची आग आटोक्यात आली आहे, परंतु या कारखान्यामध्ये प्रोडक्शन युनिट पूर्ण जळून खाक झालेलं आहे. सोबतच तयार माल जळालेला आहे. व्यंकटेश कारखान्यात आग विझविण्याचे शर्यतीचे प्रयत्न सुरू असून अग्निशामक दलाचे जवळपास 50 कर्मचारी घटनास्थळी दाखल आहे आणि आग विझविण्याचं शर्यतीचं काम सुरू आहे. प्रशांत, धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल. तिथले सगळे अपडेट जाणून घेत राहणार आहोत. आपण पाहतोय अग्निशमक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न आहे. MIDC मधील 2 कंपन्यांना नागपुरामध्ये आग लागलेली आहे. तर द्राक्षाची बाजारपेठ लॉकडाऊन झाल्यामुळे वाहतुकीचे परवाने मिळून देखील उत्तर भारतातल्या बाजारपेठेत गेलेली द्राक्ष उघड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यावर शिल्लक असलेल्या बेदाणा निर्मिती या पर्यायाला रसायन टंचाईचा खोडा बसलाय. तर सांगली जिल्ह्यातल्या जवळपास 13,345 एकर क्षेत्रावरील द्राक्ष ही अजून बागेतच आहेत. आठवड्याभरामध्ये द्राक्षांचं नेमकं काय करायचं यावर काही तोडगा निघालेला नाहीये. तर सुमारे 800 कोटी रुपयांपेक्षाही जास्त किमतीची द्राक्ष मातीमोल होऊन जाणार आहेत. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत आहेत. आसिफ, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात द्राक्षांचं नुकसान होते. जवळपास 800 कोटींहून जास्त किमतीची द्राक्ष आहेत. मनाली, तासगाव, मिरज आणि वाळवा या आटपाडी या भागात द्राक्षाचं पर्यटन परदेशी द्राक्ष इथं निर्मिती केली जाते आणि द्राक्ष जे आहेत आता गेल्या 4थ्यांदा शेतकऱ्यांना फटका बसतोय. मध्ये दुष्काळाचा बसला, अवकाळी पावसाचा बसला आणि आता लॉकडाऊनचा फटका बसलेला आहे. त्यामुळे द्राक्ष जिथे तयार झालेली द्राक्ष आहेत आता द्राक्ष 2 आठवड्याच्या वर गेले आहेत, कारण का ही द्राक्ष एक्सपोर्ट होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना ही द्राक्ष आता फेकून देण्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण का ह्याला माल उचलण्यासाठी व्यापारी आहेत, ती व्यापारी सुद्धा आलेले नाहीत. आणि जी काय आता रसायन लागतं किंवा बेदाण्यासाठी रसायन लागतं, बेदाणा करण्यासाठी पण ते रसायन पण मिळत नाही आहे. त्यामुळे जे आता प्रशासनानं थोडे बहुत त्यांना सहकार्य करतो असं अपेक्षा केलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांना ही द्राक्ष आता फेकून देण्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणाली आसिफ, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर द्राक्ष उघड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्या. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस तासागणित वाढत चालली आहे. मुंबईमध्ये नव्या 116 रुग्णांची नोंद झाली आहे. यामधील 55 रुग्ण जे आहेत ते आधीच प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातले आहेत आणि त्यामुळे मुंबईतल्या काही भागामध्ये धोका जो आहे तो अधिक वाढलाय. तर 5 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू देखील झालाय. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता 642 वर जाऊन पोहोचली आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. मुंबईतल्या कोणकोणत्या भागामध्ये किती रुग्ण आहेत. वरळी येथे सर्वाधिक रुग्ण आहेत. 78 कोरोनाग्रस्त रुग्ण मुंबईतल्या वरळी भागात आहेत.
भायखळ्यामध्ये 48 रुग्ण, ग्रँट रोड इथं 43 रुग्ण आहेत, तर अंधेरी पश्चिममध्ये 40 रुग्ण आढळलेले आहेत. कोरेगावामध्ये देखील 32 रुग्ण आहेत, तर वांद्रे पूर्व येथे 31 रुग्ण, अंधेरी पूर्वमध्ये 26 रुग्णांची संख्या आहे. चेंबूर इथं 20, गोवंडीमध्ये 18 रुग्ण आढळलेले आहेत. वांद्रे पश्चिम इथे 16 रुग्ण आहेत, भांडूपमध्ये 14, तर घाटकोपर इथं 14, तर कुर्ल्यामध्ये 14 रुग्ण आढळलेले आहेत. त्याचबरोबर जोगेश्वरीमध्ये देखील 13 कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आढळलेली आहे आतापर्यंत, तर धारावी इथं 9 रुग्ण आढळले. सायन इथे पाहतोय, सायन वडाळा इथं देखील 9 रुग्ण आढळलेले आहेत. एकूणच मुंबईतल्या कानाकोपऱ्यामध्ये रुग्णांची संख्या आपल्याला वाढताना दिसते. आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहे. सागर, आपण पाहतोय मुंबईतल्या विविध भागांमध्ये, उपनगरांमध्ये रुग्णांची संख्या दररोज वाढतीये. 100ने आता मुंबईमध्ये रुग्ण वाढलेले कळत आहेत. गेले 3 दिवसाची आकडेवारी जर पाहिली तर मुंबईत प्रचंड मोठ्या प्रमाणात संख्या जी आहे रुग्णांची ती वाढताना दिसते. काल तर 100 पर्यंत आकडा गेलेला आहे. आतापर्यंत 650च्या आसपासपर्यंतचा आकडा मुंबईत आहे. त्यात मृत्यूचा आकडा हा 40 पर्यंत आहे. भलेही मृत्यूचा आकडा आहे ज्यामध्ये सिनियर सिटीजन जरी दिसत असले तरी लोकांना जीव गमवावा लागतोय ही वस्तुस्थिती समोर येत आहे. मुंबईच्या बहुतेक भागांमध्ये म्हणजे जर आपण पाहिलं तर तारादेव, प्रभादेवी, वरळीमधील कोळीवाडा असेल, दुसऱ्या बाजूला धारावी असेल, तसंच वांद्रे पश्चिम असेल, सांताक्रूज असेल, अशा अनेक हाय प्रोफाईल, मलबार हिल असेल, अशा अनेक हाय प्रोफाईल भागांमध्ये, दादर वेस्ट भागांमध्ये मोठमोठ्या इमारती, वेगवेगळे भाग हे सील करण्यात आलेले आहेत. दिवसेंदिवस जिथे रुग्ण आढळत आहेत त्या भागांमध्ये इमारती प्रतिबंधात्मक केल्या जात आहेत महापालिकेच्या वतीने. तिथे सगळ्यांना जायला यायला बंदी घातली जात आहे. जर अशीच परिस्थिती आज या आठवड्यामध्ये राहिली तर मात्र मुंबईसाठी अत्यंत संकटाची बाब राहील. लॉकडाऊन उठवणं हा अत्यंत अवघड राहील असं सगळं जवळपास सांगतायत. विशेष म्हणजे महापालिकेतले वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं जी काही माहिती मिळते त्यानुसार मुंबईतल्या बऱ्यापैकी भागांमध्ये कोरोना व्हायरस हा स्प्रेड झालेला आहे. काही मोजकेच भाग आहेत की ज्या भागांमध्ये यातले काही रुग्ण आढळले नाहीत, असे मोजकेच भाग आहेत. त्यामुळे कदाचित लॉकडाऊनच्या बाबतीत मात्र मुंबईच्या वेगळा विचार करण्याची वेळ आली आहे असं म्हटलं जातं. याबाबत पुढच्या 2-3 दिवसांमध्ये महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला जाईल आणि केंद्र सरकारशी देखील याबाबत समन्वय साधला जाईल असं सांगितलं जातं. आज देखील राज्याचे वरिष्ठ अधिकारी हे राज्यातल्या अधिकाऱ्यांबरोबर त्या भागातले लोकांशी चर्चा करणार आहेत, अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत आणि कशा स्वरूपाच्या उपाययोजना केल्या जात आहेत आढावा घेतला जाणार आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे या आढाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. नेमकं काय निर्णय घेतला जाते, लॉकडाऊन संदर्भात सुद्धा नेमकं काय भूमिका असणार आहे, हे सगळ्या घडामोडी जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास सागर, धन्यवाद. तर आता सार्वजनिक धार्मिक उपक्रमांवर बंदी याच्यासह आगामी 15 मे पर्यंत शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिगटानं केंद्र सरकारला केली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे नेमका काय निर्णय घेतला जातोय याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार असून आगामी 15 मे पर्यंत शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या बंद ठेवण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिगटानं केंद्र सरकारला केलेली आहे. तर अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण पाहतोय शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या 15 मे पर्यंत बंद ठेवण्याची शिफारस केंद्र सरकारला केली जाते. यावर काय नेमका तोडगा निघू शकतो? आपण पुन्हा एकदा संपर्क साधणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तत्पूर्वी सार्वजनिक धार्मिक उपक्रमांवर बंदी याच्यासह आगामी 15 मे पर्यंत शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या बंद ठेवण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिगटानं केंद्र सरकारला केलेली आहे. आणि यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय अंतिम निर्णय घेत आहेत याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.
प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तर काही तांत्रिक कारणामुळे प्रशांतपर्यंत आपला आवाज जात नाहीये, मात्र या सगळ्या घडामोडी, सगळे अपडेट्स जे आहेत ते आपण जाणून घेत राहणार आहोत. आणि यानंतर वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परततोय, पाहत राहा न्यूज 18. तर आता बातमी आहे, कोरोना व्हायरसमुळे देशपातळीवर असलेल्या लॉकडाऊन संदर्भात 11 किंवा 12 एप्रिलला केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता सूत्रांना वर्तवलेली आहे. तर आपण पाहतोय, कोरोना व्हायरसमुळे देशपातळीवर असलेल्या लॉकडाऊन संदर्भात येत्या 11 किंवा 12 एप्रिलला केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा हा कालावधी 21 दिवसांचा संपल्यानंतर लॉकडाऊन तसंच पूर्ववत राहणार की लॉकडाऊन काही काळ भागांमधलं उठवलं जाणार आहे किंवा नेमकी काय भूमिका असणार आहे, लॉकडाऊन नंतर काय असेल, या सगळ्याविषयीचा जो निर्णय आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 किंवा 12 एप्रिलला जाहीर करण्याची सूत्रांची माहिती आहे. तर अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे आपण जाऊयात. प्रशांत, अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. त्यामुळे या 11-12 तारखेला नेमकं पंतप्रधान काय निर्णय घेतात याकडे आता देशाचं लक्ष लागलंय. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, येत्या 11 आणि 12 एप्रिलला या संदर्भात लॉकडाऊनच्या संदर्भात निर्णय होणार आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीने या संदर्भात चर्चा सुरू आहे, देशभरात संख्या वाढत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्त्वाचं आहे की आगामी काही दिवस ज्या पद्धतीनं लॉकडाऊन वाढवण्याची गरज आहे असं सर्व राजकीय पक्षांना वाटत आहे. अनेक राजकीय पक्षांनी जे नेते आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सोबतच तेलंगणासारख्या राज्य सरकारनेही स्पष्ट केलं आहे की या संदर्भात लॉकडाऊन वाढवण्यात यावा आणि सोबतच या संदर्भात निर्णय केंद्र सरकारने घ्यावा. पण काल ज्या पद्धतीने मंत्रिगटाची बैठक झाली, त्या मंत्रिगटाच्या बैठकीमध्ये आगामी 15 मे पर्यंत सर्व सार्वजनिक कार्यक्रम, साधारणतः देही धार्मिक कार्यक्रम असेल, सोबतच याशिवायही इतर जे कार्यक्रम आहे, साधारणतः शाळेमधले कार्यक्रम, ते 15 मे पर्यंत कुठल्याही शाळा उघडू नका, बंद ठेवावा, अशा प्रकारच्या शिफारसी केंद्र सरकार मंत्रिगटाच्या वतीनं केंद्र सरकारला करण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भात आता जेव्हा अंतिम निर्णय होईल तो पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील. पण महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून होणार आहे. पण हा निर्णय साधारणतः 11 ते 12 एप्रिलच्या दरम्यान होईल अशी सध्या चर्चा आहे. जर आपण देशभरात चित्र बघितलं कोरोना व्हायरसच्या संदर्भातलं, तर कोरोना व्हायरसमुळे मोठ्या संख्येनं रुग्ण बाधित होत आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परवा फक्त 300चा आकडा होता की ज्यामध्ये नवीन रुग्ण होते. पण काल पुन्हा जर बघितलं, कालचा जो 24 तासातला आकडा जो रात्री 8 वाजता आलेला आहे, त्यामध्ये जर बघितलं 24 तासामध्ये 568 नवीन रुग्ण आढळलेले आहे. याचा अर्थ आज जेव्हा आकडा येईल तेव्हा जो कळेल आपल्याला की साधारणतः किती आकडेवारी वाढलेली आहे. पण दिवसेंदिवस गेल्या 6 ते 7 दिवसामध्ये ही जी वाढ आहे ही मोठ्या प्रमाणात आहे आणि यामुळे असं परिणाम होऊ शकते, जर लॉकडाऊन बंद केलं, याचं संक्रमण वाढलं तर याची संख्या टिपटिक्या चौपटीने होऊ शकते. अशा प्रकारचे संकेत सुद्धा अनेक प्रकारचे संशोधक देत आहेत. आणि सोबतच ही जी संख्या जर याच्यात लॉकडाऊन राहिलं नाही तर आगामी एप्रिल महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये 17,000पर्यंत ही संख्या जाऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊन हे आवश्यक आहे, अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू झाली आहे. पण अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीच घेतील. म्हणाली. नक्कीच प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. आणि नवी दिल्लीमधल्या आणि इतर राज्यातल्या घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. आणि यानंतर वेळ झाली एका अल्पशा विश्रांतीची. लगेचच परततोय, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.